मला जरा थोडंसं बोलायचंय तुमच्याशी. दत्ताभाऊ, जेलमध्ये जायच्या आधी तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता ना? म्हणजे अशी छोटी छोटी कामं घेण्याचा प्रयत्न केला पण फेल गेला. आणि ते जे सप्लायर्स होते ते कोण कोण होते? आता मला नेमकं आठवत नाही, पण मला वाटतं साटम होता, नाईक होता आणि राजा गावित म्हणून होते का कोणी? हो, गावीत पण होता. बरोबर. त्या राजा गावितच्याही काही साइट्स चालू होत्या ना तेव्हा? चल दादा, मी निघतो. अहो थांबा थांबा, बसा बसा, घाई कसली करताय? आत्ता नुसता चहा झालाय, अजून जेवण व्हायचंय, गप्पा व्हायच्या, टप्पा व्हायच्या, बरंच काय काय व्हायचं अजूनही. बसा बसा ना. मी असं विचारत होते तुम्हाला, त्या राजा गावितचा आणि तुमचा कसं काय संबंध? म्हणजे संबंध म्हणजे असं की एकतर मला तो माणूस अजिबात आवडायचा नाही. याचं कारण असं होतं की एकतर कमी किमतीचा माल वापरायचा, कन्स्ट्रक्शन एकदम खराब, पर चालू असा माझा रेट बघून स्वतःचा रेट कमी करून गाड्या विकायचा. या काळात तुम्ही एकटेच घर चालवत होतात का? हो, तसा लहान होता, लहान म्हणजे पोरबाळ होती याला, पण कमावता नव्हता ना. तुम्ही खूप सांभाळून घेतलं ना त्यांना नेहमी? हो, म्हणजे काय, धाकटा भाऊ आहे माझा. बरोबर बरोबर. दत्ताभाऊ, मला एक सांगा, त्या गावितांचं आणि तुमचं नक्की जुळलं कसं काय हो? कसलं काय जुळलं? त्याच काय आलं, ऍक्च्युअली मला तो आवडतच नव्हता पहिल्यापासून. म्हटलं धंदा करायला त्याला ऐकायचा माणूस नाही. तर मी आपलं दुर्लक्षच करत होतो. मला एक दिवशी येऊन म्हणला की अहो तुमच्याबद्दल लोकच माझ्या मनात काहीतरी वाईट विचार येतात, असं काही नाही. म्हणजे सॉरी 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 सॉरी. मी म्हटलं बरं तू सॉरी सॉरी, तुम्ही म्हटलं ओके ओके ओके. जाऊ दे म्हटलं, कशाला उगाच खाजून करूच काढायची. हाच घेऊन आलता ना माझ्याकडे. अच्छा, हेच घेऊन आले होते तुमच्याकडे? हा, माझ्याकडे घेऊन आलता. त्याशी मीटिंग मध्ये काय म्हणलं गावीत आपल्याला, काय म्हणलं, तो मला म्हणला की चला आपण दोघं म्हणून बिझनेस करू. मी म्हटलं नको बाबा, तुझ्या भानगडीत पडायचं नाही मला. हा, बिझनेस नाही केला तुम्ही एकत्र, पण त्यानंतर तुम्हाला सप्लाय मात्र त्यांच्याकडून यायला लागला नेहमी, आणि तो सुद्धा खूप मोठी उधारी ठेवून, खूप मोठ्या क्रेडिटवर, राईट? हो. मग तुमची साईट हळूहळू डेव्हलप व्हायला लागली. काही लोकांनी भराभरा गाळे बुक केले. हो, म्हणजे काय, दत्ताराम भाऊंचं मार्केटमध्ये भरपूर नाव होतं, गाळे लगेच बुक व्हायला लागले. दत्ताराम भाऊ गावितांनी काय केलं माहितीये का? ते जाऊन सगळ्या गाळेधारकांना भेटले, मार्केटमध्ये अशी अफवा पसरवली की दत्ताराम भाऊचं कन्स्ट्रक्शनच खराब आहे. हो, आणि दत्ताराम भाऊ पण गरम डोक्याचे, जे कोण कंप्लेंट घेऊन आलं ना त्यांचे सगळ्यांचे पैसे परत देऊन टाकले. बरोबर ना दत्ताराम भाऊ? आणि सगळं नुकसान करून घेतलं तुम्ही. आता यानंतर शांताराम भाऊ तुम्ही काय केलं हो? मी काय केलं? मी मदतच केली ना दादाला. हो बरोबर, तुम्ही त्यांना मदत केलीत त्यावेळेला, मित्राकडून पैसे घेऊन वगैरे मदत केलीत. बरोबर. दत्ताभाऊ, मी काय सांगत होते, नेमकी ही तुमची अडचण पाहून गावितने तुमच्या मागे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केला. हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागलं ते मोठं होत जाणारं नुकसानच. तुम्हाला बाकी काही दिसलंच नाही, पैसे जात आहेत कुठे, संपतायत कुठे. दारात देणेकरी येऊन उभे राहायला लागले, पण तुमच्याकडे त्यावेळेला पैसे नव्हतेच. त्यावेळेला या गावितने लोकांना उलट उचकावायला सुरुवात केली, म्हणजे गाळेधारकांना, की तुमच्या विरुद्ध त्यांनी क्रिमिनल केसेस दाखल कराव्या. तुमच्या विरोधात ज्या अनेक फसवणुकीच्या वगैरे वगैरे क्रिमिनल केसेस दाखल झाल्या ना, त्या या अशा. त्या सिद्ध झाल्या, तुम्ही जेलमध्ये गेलात. हा, पण गोष्ट इथे संपत नाही बरं का, गोष्ट इथे संपत नाही. त्यानंतर तुमचं अर्धवट राहिलेलं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं. ते कुणी केलं असेल असं वाटतंय तुम्हाला? गावीत नाही. फक्त एकट्या गावितने नाही दत्ता भाऊ, त्यावेळेला त्यांच्यासोबत एक पार्टनर होता. कोण? आणि तो म्हणजे तुमचा सख्खा. हे खोटं आहे, हे खोटं बोलतायत दादा, हे खरं नाही. मी तर काही. हो, रडताय कशाला तुम्ही? मी अजून नावही घेतलेलं नाहीये तुमचं. पण ठीक आहे, आता काय तुम्हीच घेतलंय तुमचं नाव म्हटल्यानंतर मी सांगून टाकते. तो तुमचा सख्खा भाऊ शांताराम.
बरोबर आहे ना? आणि दत्तभाऊ खरं तर यांचं काहीच चुकलं नाही. म्हणजे काय झालं, ते जे राजा गावीत होते त्यांनी यांना प्रपोजल दिलं. म्हणाले आपण बिझनेस करू एकत्र, विश्वासात घेतलं यांना. तुम्हाला जर का कळलं असतं की हे राजा गावीत सारख्या माणसाबरोबर बिझनेस करतायत तर तुम्ही तर फोडूनच काढलं असतं यांना, हो ना? सो त्यांना लपवावंच लागलं हो हे तुमच्यापासून. दादा हे खोटं आहे, खोटं बोलताय ते सगळं. मी असं काही एक मिनिट. अश्विनी ये. ही अश्विनी माझी मैत्रीण आशू. हिला ओळखता ना तुम्ही? बरं का, ही यांच्या मुलाची म्हणजे विजयची होणारी बायको आहे. जर मी खोटं बोलत असेन तर ही खोटं बोलतीये आणि याचा अर्थ असा की तुमचा मुलगा म्हणजे विजय खोटं बोलतोय. दत्ताभाऊ यांनी तुम्हाला अडचणीच्या काळात मदत केली होती ना, पण हे तर त्यावेळेला कमवत नव्हते. आले कुठून इतके पैसे? अच्छा हो, सॉरी, मित्राकडून पैसे घेऊन मदत केली नाही का, मी विसरले. हा बरोबर. तर तो मित्र म्हणजे कोण कळला का तुम्हाला? तो मित्र म्हणजे हाच राजा गावी. आणि इतकंच नाहीये हे, तुम्हाला कल्पना आहे यांनी राहतं घर विकायला काढलंय तुमचं? आणि ते घर कसं झालंय यांच्या नावावर? अहो, मटेरियलच्या पावत्या आणि कागदपत्र आहेत असं सांगून घराच्या कागदपत्रांवरती सह्या घेतल्या त्यांनी तुमच्या. मार्केटमधून तुमच्या नावावर जी उचल घेतली त्यांनी, त्याचे पैसे आज आयुष्यभर तुम्ही फेडताय, आज सुद्धा. अहो, खोटं काय म्हणतील हे? कागदपत्र आहेत आपल्याकडे. याच्यावर माझा विश्वास नाही, यांच्यावर माझा विश्वास नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तो माझा सख्खा भाऊ आहे, आपलं रक्ताचं नातं आहे. खरं काय ते सांग खोट आहे म्हणून. दादा मी चुकलो दादा, मला माफ कर दादा. दादा मला तुला सगळं सांगायचं होतं दादा, पण माझी हिम्मत नाही झाली तुला सांगायची दादा त्यावेळेला. दादा चुकलो मी दादा, मला दादा मी बराच प्रयत्न केला तुला सांगायचा, पण माझं नावच कानपट्या पडलं होतं ना. मी त्याचं सांगू तुला, मला तुला खरं फसवायचं नव्हतं रे, पण मी फसवतो. मला आता पैशाची फार गरज आहे, माझ्या अडचण आहे दादा, मला समजून घे. याला घेऊन जायतून, याला घेऊन जायतून. दादा माझं ऐक जरा, माझं एकदा ऐक ना दादा. मला माझ्या भावाचा खून करायचा नाही, याला घेऊन जायतून. दादा माझं ऐकून घे दादा. दादा मी काय सांगतो दादा, दादा मी चुकलो ना, मी चुकलो, पण मी काय सांगतो ते ऐकून घे ना दादा. मला खरंच असं मला गरज आहे, आता खरंच पैशाची गरज आहे दादा. आईला ही माणसाची जातच हलकटे झाली. नाती भीतीनं सगळं झूट आहे, काय अर्थ नाही त्यात. थोतांड
निव्वळ थोतांड. आपल्या वाटेला आयुष्य ते हावऱ्यासारखं जागायचं, नाही जमलं दुसऱ्याचं ओर पाडायचं, त्यातच सुख मानायचं आणि एक दिवस मरून जायचं. अरे मी म्हणतो मरून गेल्यानंतर काय घेऊन जाणार वर तू? बरोबर घेऊन जाणार आहे का? पण नाही, दुसऱ्याचं ओर पाडायचं. अरे माणूस मेल्यानंतर लोकांनी काय बोललं पाहिजे? बस चांगलं बोललं पाहिजे का नको? माझ्या बाबतीत काय बोलणार होतं लोक? म्हणणार एक नंबरचा थाटल भंगार माणूस, 420 चोर, अफरा चपर घालणारा, गेला जेलमध्ये. बरं गेला, परत आला तर आला आश्रम सारखा त्या ओम चौधरीच्या घरात राहायला. काही इज्जत नाही, भंगार. हे काय जगणं काय जे आहे? तुम्हाला सख्खा भाऊ म्हणजे काय असतं रे? मी बघितलं सख्खा भाऊ. तू सांग मला, सख्खा भाऊ काय असतो? अरे कसं बोललं बाय? आमच्याविषयी एवढं बोलणार, आयुष्य गेलं, फॅमिली जोडता आली नाही माणसाला, 4 माणसं घरातली जमवता आली नाही माणसाला. किंवा असंही बिल आमच्या बाबतीत कुठेतरी आड रस्त्याला मरून पडणार, 4-5 दिवसांनी घाण वास मारायला लागणार, कचऱ्याची गाडी येणार, कचऱ्याची गाडी आम्हाला टाकणार, आमची विल्हेवाट लावणार. भाऊ भाऊ प्लीज असं नका बोलू, गप्प बसा प्लीज. काय गप्पा बसा म्हणजे काय गप्पा बसा? माणसं सण करायचं तरी किती करायचं रे? आहेत आणखी माणूस, पण काय माणसाला भावना आहेत का नाही? हा माझा थाटळ भाऊ, त्याच्यावर मी विश्वास ठरवला. हा भाऊ माझ्याकडे येतो काय, मला पैशाची मागणी करतो काय, मी त्याच्यावर विश्वास टाकतो काय, त्याच्यासाठी जेवढ मेहनत करतो काय, प्रामाणिकपणे त्याला पैसे देतो काय, मला काय मिळालं त्याच्यावर घंटा विश्वासघात, दुसरं काही नाही मिळालं. हे ते द्यायची कटकट द्या. खरं सांगू रंजा, मला जगण्याची इच्छा नाही. मला आता मारायची, मी डायरेक्ट चितो उडी मारायला तयार आहेत. बस काय अर्थ नाही. कसला काय त्रास? भाऊ आम्ही आहोत ना, आणि आम्हाला तरी तुमच्याशिवाय कोडे. नका ना त्रास करून घेऊ प्लीज. खरं सांगू रंजा, मला आता माझ्या आईला भेटायचं. मी नक्की सांगतो, माझी आई खिडकीत माझी वाट बघत असतात. तिच्या हातावर तो मोगळा चढलेला असतात आणि तो मोगळा हटवायला तिथं कुणी नसतं. काही खरं नाही. तुम्ही पण गुरु भेटला आम्हाला. मी ते ग्रँड प्रपोजल सांगितलं होतं ड्राफ्ट करायला, झालंय ते? मॅडम ते ऑलमोस्ट रेडी आहे, पण त्यात काही टेक्निकल क्लॉजेस आहेत जे तुम्हाला एकदा बघावे लागतील. बरं, मेल तर करा मला, मी चेक करून सांगते. ओके मॅडम, मी पाठवतो. थँक्यू. एक मिनिट सर, कोण हवंय आपल्याला? गौरी मॅडम आहेत का? गौरी मॅडम आहेत ना, या ना. ते तिकडे त्यांचं ऑफिस आहे, ते ऑफिसमध्येच असतील. थँक्यू.
आई म्हणणं मला. मॅडम ताईंनी बोलवलंय. त्यांना म्हणावं मी नाही येऊ शकत, गेस्ट बसलेत समोर. गेस्ट. नाही अरे, तसं नाही काही. इट्स ओके. तू इथे काम करतेस का? हो, जस्ट सकाळचं सेशन झालंय माझं. आणि कसलं? अरे इथे 2 ते 12 वयोगटातील मुलं येतात. मी त्यांना चित्रकला शिकवते. मग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मॉडेल्स बनवणं, फंड्स एकत्र करणं, ॲडमिनची कामं. चल, त्यांचं चांगलं बघण्यासाठी कोणीतरी आहे. फारच भीषण पास्ट आहे या सगळ्या मुलांचं. काहींची आई पेशांच्या रॅकेटमध्ये अडकलेली, वडील अल्कोहॉलिक. तुटलेल्या घरातून आली ती मुलं. आई बाबाचा काही ठिकाणा नाहीये. मलाही. तू गेलास ना समोर तर हात सोडणार नाहीत तुझा. साहजिकच आहे. हॉस्टेलमध्ये असताना मी असंच करायचो. चहा घेशील? रेखा 2 चहा सांग ना प्लीज. हो. नाही, नको. अरे लगेच येईल, फार वेळ नाही लागणार. तुला घाई असेल तर. अच्छा, म्हणजे मी इथे फार वेळ थांबायचं नाहीये का? अरे घाबरू नकोस, मी ते तुझ्याकडे राहायला नाही आलोय. हो. म्हणजे माझं इथे कामच होतं एक, म्हणून मी आलो. काम कसं चाललंय रे तुझं? चांगलं चाललंय. रादर खूपच चांगलं चाललंय. प्रधान सरांकडेच आहे कामात, तिथेच. आणि घर पण तेच आहे अजून. तू येऊन गेली होतीस ना त्याच घरी. हा, फक्त घरात आता माणसं आहेत, म्हणजे कुटुंब आहे. भाऊ बहीण, आजी आजोबा, आई बाबा, एक असं माझं कुटुंब आहे आता. आणि आता ईशा लवकरच येईल त्या घरात राहायला. मी भेटले ईशाला. खूप छान मुलगी आहे. आय नो. कुठे भेटलास रे? कॉलेजला? मला वाटतंय सारखं की तू कॉलेजलाच. तुला काहीच माहित नाही का माझ्याबद्दल? खूप काही आहे तुला माहित नसलेलं. जाऊ दे, सोड. सगळं सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. का रे सारखं टोचून बोलतोस? त्रास होतोय मला खरंच खूप.